आज आपण CXचा 2022चा पेपर बघणार आहोत. CI फिट्स यशदा बार्टी आणि PCMC जो पेपर आहे तो GS आणि CSATचा. आज आपण GSचा पेपर बघणार आहोत, ज्याला टाइम जो आहे त्याचा 2 घंटे आणि मॅक्झिमम मार्क्स आहे 200. तर आपण त्याचा पॅटर्न बघू. तर पहिला हा पेपर सोबतच होता दोन्ही तास. तर पहिला पार्ट 1 जो आहे तो GS आहे, जो MCQ पॅटर्न आहे आणि याला 50 प्रश्न येणार 100 मार्क्ससाठी आणि 1/3 मार्किंग आहे. जर तुम्ही 3 प्रश्न चुकवले तुमचे एका प्रश्नाचा मार्क जाणार, म्हणजे 3 प्रश्न चुकवल्यात 2 मार्क जाणार आहे. आणि पेपर 2 ला 40 प्रश्न आहे आणि सेम 100 मार्क आहे आणि तिथं पण 1/3 ही मार्किंग. ओके, बाकी आपण पेपरला सुरुवात करत आहोत. तर पहिला सेशन पाहतात जो आपला GS आहे. सो पहिल्यामध्ये त्यांनी पॉलिटिकल सायन्सचे प्रश्न विचारले, जे खूप इझी पद्धतीचे, म्हणजे लक्ष्मीकांतमध्ये तुमचे क्वेश्चन होऊ शकतं सॉल्व्ह करणं. तर पहिला प्रश्न आहे आपला जॉईंट सिटिंग, जो पार्लमेंट या चॅप्टरचा प्रश्न आहे. तर पहिला, द जॉईंट सिटिंग ऑफ 2 हाऊस ऑफ द पार्लमेंट इंडिया सँक्शन अंडर आर्टिकल 108 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, हा प्रश्न बरोबर आहे, त्यामुळे त्यांनी काही मिस्टेक नाही केले. दुसरा प्रश्न आहे, द फर्स्ट जॉईंट सिटिंग ऑफ द लोकसभा and राज्यसभा वॉज हेल्ड इन द 1961. तर त्यामध्ये पहिली जी जॉईंट सिटिंग झाली होती ती 1960 मध्ये झाली होती. त्यामुळे जर आपला दुसरा ऑप्शन गेला तरच तुम्हाला डायरेक्ट याचा ऑप्शन 3 हे भेटून जाईल. तिसरा ऑप्शन बघ, द सेकंड जॉईंट सिटिंग ऑफ द 2 हाऊस ऑफ द इंडियन पार्लमेंट वॉज हेल्ड टू पास द बँकिंग सर्व्हिस बिल. ही सेकंड होती, जी 1977 मध्ये झाली होती. आणि थर्ड जी होती जी 2002 मध्ये झाली होती, PTB. ओके, तर त्याचा आन्सर आहे C. तर यामध्ये अजून सर्वात महत्त्वाचं हे झालं, हा डाटा डायरेक्टली तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये पार्लमेंटच्या चॅप्टरमध्ये भेटेल, त्यामुळे इझी होतं. मी हे जस्ट आपल्या इथं आन्सरपेक्षा प्रश्न कशा पद्धतीने विचारते ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं जॉईंट सिटिंगचे इम्पॉर्टंट डाटा आहे. जॉईंट सिटिंग जे आहे ते मनी बिल आणि फायनान्स बिलसाठी होत नाही आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टसाठी नाही होत. सर्वात महत्त्वाचं जॉईंट सिटिंग हे चेअरमॅन जे आहे राज्यसभेचे ते कधीच सेट नाही करत, ते नेहमी स्पीकर करत असते. आणि जॉईंट सिटिंग जे आहे ते रूल ऑफ प्रोसिजर ऑफ लोकसभा होते, राज्यसभा होत नाही. आणि आतापर्यंत जस्ट 3 वेळा जॉईंट सिटिंग झाली आहे. जर पुढच्या पण हा प्रश्न फ्रेम करायचा असेल त्यामधले ऑप्शन येऊ शकते. प्रश्न दुसरा आहे तो, हा प्रश्न सोपा शेड्यूल विषय आहे. सर्वांना माहिती आहे शेड्यूलचा सोपा आणि आठवण ठेवण्यासाठी खूप सोपा रूल आहे, टीएस ऑफ ओल्ड PM. जर तुम्हाला टीएस ऑफ ओल्ड PM माहित असेल तर हा प्रश्न खूप इझी पद्धतीने सॉल्व्ह होते. तर टीएस ऑफ ओल्ड PM मध्ये काय, टी म्हणजे काय असते आपला, त्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 असे 12 शेड्यूल आहे. त्यासाठी खूप सोपं आहे. तर टीएस ऑफ ओल्ड म्हणजे मला वाटतं खूप जणांना माहित असेल, ज्यांना माहित नसेल त्यांना सांगत आहे मी इथे. टीएस म्हणजे टेरिटरी अँड स्टेट असतं. आणि दुसरं जे ई म्हणजे इन्व्हॉल्वमेंट म्हणजे जे इन्व्हॉल्वमेंट असतं, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो जे त्याच्या वेगवेगळे पैसे, त्याचा पगार कशा पद्धतीने होते ते इन्व्हॉल्वमेंटमध्ये आहे. तिसरं अफर्मेशन म्हणजे ओथ कशा पद्धतीने घेते. चौथं हे राज्यसभाचे सीट अलोकेशनचं आहे. 5वा हे शेड्यूल एरियासाठी आहे. ओ म्हणजे अदर ट्रायबल एरियाशी आहे, त्यामध्ये आपल्याला माहित आहे ट्रायबल एरियामध्ये 5वा मध्ये कोण येतो, ज्यामध्ये त्रिपुरा येतो, आसाम येतो, मेघालय येतो. तर ते आहे डिटेलमध्ये. आणि 6वा जे आहे फेडरल लिस्ट, त्यामध्ये 3 लिस्ट येतो, जे माहिती आहे आपल्या युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, अशा त्या 3 लिस्ट येतो. आणि शेड्यूल 8 जे आहे ते ऑफिशियल लँग्वेजसाठी आहे. 9 खूप महत्त्वाचे आहे, जे लँड डिफेशन 9 जे आहे ते लँड रिफॉर्मसाठी आहे. आणि लँड रिफॉर्मची सर्वात पहिली सुरुवात आहे, ते एक प्रश्न होता कोणत्याही टेस्ट सिरीजमध्ये, तो नेहमी लक्षात ठेवा, तो केला आहे JL नेहरूनी. लँड रिफॉर्मचा एक प्रश्न होता, तो महत्त्वाचा आहे. 10वा हा नेहमी न्यूजमध्ये राहतो, तो आहे अँटी डिफेशनचा लॉ. तो आय थिंक 91st अमेंडमेंट 52nd अमेंडमेंटनुसार अँटी डिफेशनसाठी. P पंचायत राज आणि M म्युनिसिपॅलिटी, आणि हे दोन्ही 71st and 72nd अमेंडमेंट आहे. त्यामुळे हा डाटा नेहमीसाठी लक्षात ठेवा. हा प्रश्न आज असा प्रकारचा फ्रेम झाला किंवा हे वेगवेगळ्या प्रकार फ्रेम होऊ शकते. त्यामुळे तुमचा बेसिक जो डाटा आहे शेड्यूल विषय एकदा तुम्ही केल्यानंतर मल्टिपल क्वेश्चनमध्ये यूज होतो. तर हा खूप सोपा आणि बेसिक आहे. तर आपण इथे 3 पाहिला अफर्मेशन, तो डायरेक्ट इथे 1/4 लागतो. 1/4 कुठे आहे, 2 ऑप्शनमध्ये. तर इथला हा जो क्वेश्चन आहे 2nd नंबरचा, तर यानुसार आपण पाहू शकतो. थर्ड जे आहे आपलं की फॉर्म ऑफ अफर्मेशन आहे. 9 शेड्यूल अलोकेशन ऑफ सीट इन अप्पर हाऊस, म्हणजे अप्पर हाऊस इन द सेन्स राज्यसभा. अप्पर हाऊस म्हणजे काय असतं, राज्यसभा असतो. C 7 शेड्यूल द व्हॅल्युडेशन ऑफ सर्टन ऍक्ट. अँड देन D जे 5 जे अलोकेशन ऑफ पॉवर बिटवीन युनियन अँड स्टेट, त्यामध्ये येतो. ओके, तर त्याचा आन्सर C आहे. नंतर तिसरं, डॉक्टर आंबेडकर कॉल द आर्टिकल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल विदाउट विच द कॉन्स्टिट्यूशन वुड बी नलिटी इन द सोल ऑफ इट इज द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड व्हेरी हार्ड ऑफ इट. तर याची स्टेटमेंट सर्वांना माहित आहे की सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन नेहमी आर्टिकल 32 ला म्हटलं, जे कॉन्स्टिट्यूशन रेमेडी आहे त्यामध्येच त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन रेमेडीमुळेच आर्टिकल फंडामेंटल राईट हा प्रिझर्व होतं. नंतर आपलं त्यामध्ये नुसतं आर्टिकल 32, नंतर तुम्हाला माहिती असेल आर्टिकल 21 काय, 14 काय. आर्टिकल 21 हे जे लाईफ अँड लिबर्टीसाठी आहे आणि 21A जे आहे ते राईट टू एज्युकेशन आहे.
नंतर आहे 14, सर्वांना माहित आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आणि आर्टिकल 2 to 6 हे रिट्स आहे, ज्यामध्ये आपल्यामध्ये पेशा रिट्स आहे, जे कुठे ना कुठे आर्टिकल 32 नंतरचा भाग येतो. नंतर क्वेश्चन नंबर 4 पाहू. फ्रेमर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बॉरोड द आयडिया ऑफ डीपीएसपी फ्रॉम इरिश कॉन्स्टिट्यूशन हॅड कॉपी फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन. हा प्रश्न इझी आहे, बट त्यांनी विचारण्याची पद्धत वेगळी आहे. नॉर्मली विचारतो डीपीएसपी कशामधून घेतलं, नॉर्मल सर्वांना माहिती इरिश. तर आता इरिशनी पण कोणाकडून कॉपी केला, तर त्याचा आन्सर स्पेन. तर ते थोडं बेसिक क्वेश्चनाची माहिती असलं पाहिजे की डीपीएसपी स्पेन पासून घेतलं. आणि डीपीएसपी नेहमी इम्पॉर्टंट आलं, त्यामुळे पार्ट 4 मध्ये येतो. आर्टिकल 36 to 51 आहे. त्याला कन्साइन, जसं याला आपण सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, तसं डीपीएसपीला कन्सायन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. तर बेसिक माहित असलं पाहिजे. कॅनडामधून काय घेतले आहे की रिसिडेडी पॉवर घेतलाय. वेमर पासून जे घेतलंय की सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट ड्युरिंग नॅशनल इमर्जन्सी. ऑस्ट्रेलियापासून काय घेतलंय की ही जिथे जे आपण क्वेश्चन 1 मध्ये जे जॉईंट सिटिंग पाहिली होती ते इथून ते आपण ऑस्ट्रेलियापासून घेतली आहे. तर हा फॉर्म, हा जर क्वेश्चन 4 आहे, यावर खूप सारे क्वेश्चन फ्रेम होऊ शकते. त्यामुळे तुम्ही डिटेली कोणत्या कंट्रीपासून काय बॉरो केलं हा करून घ्यायचं. लक्ष्मीकांतच्या पॉलिटीमध्ये कव्हर होऊन जाते. नंतर क्वेश्चन नंबर 5 विथ रेफरन्स टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 168 जे आहे ॲबोलिशन ऑफ क्रिएशन ऑफ लिगल कन्सिल, हे त्यांनी स्वतःमध्ये मेन्शन केलं. आपण याच्यात जे स्टेटमेंट फर्स्ट दिला म्हणजे ऑब्वियस आहे. आर्टिकल 168 डील विथ ॲबोलिशन ऑफ क्रिएशन ऑफ लेजिस्लेटिव्ह कन्सिल. हा स्टेटमेंट बरोबर आहे, डायरेक्ट बुकमधून उचलला. सर्वात सेकंड क्वेश्चन कडे पहा. मॅक्झिमम स्ट्रेंथ ऑफ लेजिस्लेटिव्ह कन्सिल इज फिक्स ॲट हाफ ऑफ टोटल स्ट्रेंथ ऑफ लेजिस्लेटिव्ह. हे हाफ नसून 1/3 ऑफ असेंब्लीचे आहे. म्हणजे जे आहे लेजिस्लेटिव्ह कन्सिल जे आहे ते लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या 1/3 आहे. तर इथे त्यांनी चुकलं. दुसरा जर आपण चुकला तर आपल्याकडे 2 ऑप्शन उरतात. आपण तिसरा बोल 1/3 मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह कन्सिल इज इलेक्टेड बाय मेंबर ऑफ लोकल बॉडी इन द स्टेट लाईन नुसार. हे उत्तर बरोबर आहे. त्याचं उत्तर हे फर्स्ट आहे. त्यामध्ये लक्षात ठेवायची जे आपण लेजिस्लेटिव्ह कन्सिल बनतो त्याचा फॉर्मॅट कसा आहे. तो त्यामुळे 2 पैकी लेजिस्लेटिव्ह कन्सिलचे जे मेंबर आहे ते 2 पैकी सिलेक्शन होता. फर्स्ट इनडायरेक्ट इलेक्शन होता आणि सेकंड जे होतं ते नॉमिनेटेड होतं. तर इनडायरेक्ट इलेक्शन मध्ये जे फॉर्म आहे, जे आता इथे पाहिलं 1/3 मेंबर जे आहे आपले लोकल बॉडीमधून निवडले जातात. नंतर 1/3 मेंबर जे आहे, जे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, जे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली MLA जे मेंबर नाही आहे पार्लमेंटचे ते यामध्ये निवडले जातात. नंतर 1/12 जे मेंबर आहे ते ग्रॅज्युएट जे असतात ते निवडले जातात, जे 3 वर्ष. आणि टीचर जे आहे फ्रॉम 3 इयर ते त्यामुळे इनडायरेक्टली ते इलेक्शनमध्ये पार्ट करू शकतात. फर्स्ट. नंतर सेकंड जे नॉमिनेटेड 1/6 मेंबर हे नॉमिनेट केले जातात वेगवेगळ्या फील्डमधून. ओके, तर याचा आन्सर येते ए. तर आता 6वं पाहू. त्याचं ऑल इंडिया सर्व्हिस कॅन बी अ रिझोल्युशन ऑफ राज्यसभा. हा बेसिक क्वेश्चन आहे. आय थिंक UPSCच्या कोणत्याही प्रिव्हियस मध्ये पण आलं. ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये कुठे ना कुठे राज्यसभा हा लोकसभापेक्षा अहेड असतो किंवा म्हणजे त्याला लोकसभेच्या पावरला कुठे कुठे ओव्हरसाइज करत आहे. तर त्यामध्ये एक लक्ष्मीकांतमध्ये डायरेक्टली मेन्शन. तर इझी क्वेश्चन मध्ये येतो. नंतर ईडी खूप जास्त न्यूजमध्ये सुद्धा ईडी बद्दल बेसिक माहित असलं पाहिजे. ईडी कॉन्स्टिट्यूशन बॉडी नाही आहे फॉरमोस्ट थिंग. तर पहिला विचारलाय इट इज मल्टी डिस्पेन्सरी ऑर्गनायझेशन मॅन्डेट विथ इन्व्हेस्टिंग ऑफेन्स ऑफ मनी लॉन्ड्रिंग अँड व्हायलेशन ऑफ फेमा. बरोबर आपल्याला माहिती आहे त्यात 2 आहे, फेमा आणि हे एक आपल्याला माहिती आहे. एक आहे त्याच्यात मनी लॉन्ड्रिंग विषयी जे फेमा ज्याला आपण सिव्हिल राईट्स म्हणतो. दुसरा आहे फॉरेन एक्सचेंज लॉ जे PMLA तोला ते क्रिमिनल लॉ आहे. ओके, तर पहिला क्वेश्चन बरोबर आहे, पहिला ऑप्शन बरोबर आहे सॉरी. आणि दुसरं म्हणतं इट इज डिपार्टमेंट रेव्हन्यू मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, हे पण बरोबर आहे. तर आन्सर आहे सी. तर सर्वात महत्त्वाचं बेसिकली ईडी बद्दल वाचून घ्यायचं. आणि ईडी जे फॉर्म झाले खूप म्हणजे ईडी कॉन्स्टिट्यूशन बॉडी आहे की नाही. तर ईडी 1956 मध्ये फॉर्म झाली आहे न्यू दिल्ली येथे. ओके, हे बेसिकली पॉलिटिक्सचे क्वेश्चन होते, जे 7 होते, नियर 7-8 होईल करंट अफेअर घेऊन. तर 7 क्वेश्चन होते. आपण यावर बघू पॉलिटिक्स खूप महत्त्वाचा भाग आहे. 50 मधून जर 50 क्वेश्चन 7 क्वेश्चन पॉलिटी येते तर चांगला महत्त्वाचं वेटेज इथे करते आहे पॉलिटिक्सचं. सेकंड आहे आय आर. हा पेक्षा आय आर म्हटलं आय आणि करंट अफेअर दोन्हीचा मिक्स आहे. तर पहिला प्रश्न विचारला म्हणजे 8वा प्रश्न विचारला आहे विथ रेफरन्स टू पार्टनर इन ब्लू पॅसिफिक इनिशिएटिव्ह. ओके, हा इनिशिएटिव्ह विषय विचार जे जून 2022च्या करंट अफेअर मधून विचारलेला आहे. ओके, तर इट इज अ 5 नेशन इन्फॉर्मल मेकॅनिझम टू सपोर्ट पॅसिफिक आयलँड टू बूस्ट डिप्लोमॅटिक अँड इकॉनॉमी. पहिला प्रश्न पहिलं उत्तर बरोबर आहे. हा US चा इनिशिएटिव्ह होता आणि त्यामध्ये 5 अदर कंट्री होते US सोडून, ज्यामध्ये आपला ऑस्ट्रेलिया होता, न्यूझीलंड होता, जपान आणि UK होता. त्यामुळे पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. ते चायनाला पॅसिफिक रिजनला काउंटर करण्यासाठी बनला पहिला. इंडिया इज वन ऑफ द मेंबर. इंडिया मेंबर होता त्यामध्ये आणि खूप सारे अदर 18 कंट्री मेंबर आहेत. त्यामुळे सी ही ऑप्शन आहे. हा करंट अफेअरच्या मॅगझिनमध्ये इझिली अवेलेबल होता. खूप बेसिक क्वेश्चन. इंटरनॅशनल चिता डे इज सेलिब्रेट ऑन December 4. तर हा क्वेश्चन माहिती आहे लास्ट इयर साऊथ आफ्रिकामधून आपण
बोलावलं होतं आणि ते साऊथ आफ्रिका नाम्बियामध्ये चिता हे केलं होतं बोला आणि तो कुनो नॅशनल पार्क MP मध्ये केला होता. त्यामुळे हा क्वेश्चन खूप जास्त न्यूज मध्ये होता. तसंच इंडियामध्ये बिग कॅट अलायन्सचा पण एक इनिशिएटिव्ह झाला, त्यामुळे हा क्वेश्चन महत्त्वाचा होता. आणि करंट अफेअर प्लस इन्व्हायरमेंट मध्ये क्वेश्चन मोडतो. त्याचा आन्सर December 4, 2010 मध्ये इंटरनॅशनल चिता डे आहे. नंतर 10वा भाऊ टोमस सायलेंट हा खूप जास्त करंट अफेअरचा फॅक्चर क्वेश्चन आहे, ज्याचा आन्सर गीतांजली श्री आहे. हा पण करंट अफेअरचा पिंक टाईप म्हणजे काय होतं की करंट पॉलिटिकल सिच्युएशन आहे लॅटिन अमेरिकेची. करंट अफेअरचे क्वेश्चन जे वन लाईनर हे कोणत्या बेसिक मॅगझिन कव्हर होईल, त्यामुळे आपला जास्तीत जास्त फोकस हा स्टॅटिकवर असला पाहिजे, कारण करंट अफेअरचे क्वेश्चन खूप कमी प्रेडिक्ट होऊ शकतात. त्यामुळे हा प्रश्न एकदम बेसिक आहे. लास्ट इयर G20 इंडियामध्ये 2023 मध्ये G20 इंडियामध्ये झाला, त्यामुळे ऑब्वियस बेसिक क्वेश्चन. ट्रोएका म्हणजे 3 कंट्रीचा ग्रुप आहे, ज्यामध्ये 3 कंट्री होते. लास्ट 2020 मध्ये इंडोनेशियामध्ये झाला होता G20, 23 मध्ये इंडियामध्ये होता आणि नेक्स्ट इयर म्हणजे 24 मध्ये ब्राझीलमध्ये होता. हाच याला ट्रोएका म्हणतात आणि त्याला G20 त्याचा आन्सर G20 आहे. पेटेंट प्रोजेक्ट सपोर्ट एजन्सी PPSA मॉडेल रिसेंटली इन न्यूज इज लिंक टू द कंट्रोल ऑफ विच ऑफ द डिसीज TB. हा सोडली करंटचा क्वेश्चन. मी करंटचे क्वेश्चन जास्त एम्फसाइज नाही करत आहे, त्यामध्ये खूप व्हेरिएशन होतं, त्यामुळे आपला फोकस स्टॅटिकवर असलं पाहिजे आणि करंटचे बेसिक आयडेंटिफाय करायचं. आणि जी मोर अँड लेस आपला पुढचा जो पेपर येणार आहे 23चा हा सेम टू सेम येणार. त्यामुळे प्रश्न कसे विचारत आहे ते पद्धत आपल्याला लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग कंट्री आहे लिथियम ट्रँगल कसं आहे. लिथियम ट्रँगल तुम्हाला माहिती आहे साऊथ अमेरिकामध्ये हा लिथियम ट्रँगल बनतो, जो एका प्रकारे असा बनतो आणि त्याला एक खूप सोपी पद्धत आहे. असा त्याला ABC लक्षात ठेवायचं नेहमीच. व्हॉट इज ABC म्हणजे अर्जेंटिना, बोलिव्हिया आणि चिली. ABC त्याचा, त्यामुळे ABC घेतलं तर त्याचा आन्सर D 135. आणि जर तुम्हाला माहिती असेल हा क्वेश्चन खूप बेसिक मध्ये जॉग्राफी मध्ये पण येऊ शकतो आणि IRचा पण पाठ असू शकतो. 15 क्वेश्चन आहे. मॉडर्न हिस्ट्रीचा बेसिक क्वेश्चन आहे. त्यामध्ये तुम्हाला हा जो आहे ना आर्य महिला समाज, याला एक चार्ट पद्धतीने लक्षात ठेवायचं आणि ते वारंवार वाचल्यानंतर हा प्रश्न लक्षात राहील, त्यामुळे बेसिक आहे. आर्य महिला समाज पंडित रमाबाई बरोबर, भारत स्त्री महामंडळ सारलादेवी चंद्राणी, ऑल इंडिया मुवमेंट कॉन्फरन्स माझी एक क्वेश्चन आणि भारत महिला परिषद हे चुकले आहे, त्याचा आन्सर रमाबाई रांडे आहे. त्यामुळे याचा आन्सर ओनली 3 पेअर आहे विथ बेसिक क्वेश्चन. त्यामुळे चार्ट फॉर्म म्हणून लक्षात ठेवायची, तिथं मुवमेंट लावायचे आणि कोणी केल्या लीडर्स ते म्हणजे लीडर ऑफ फाउंडेड बाय, हे याचा चार्ट तुम्ही बनवू शकता. किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते चार्ट फॉर्ममध्ये घेऊ शकते. विथ रेफरन्स टू द हिस्ट्री ऑफ इंडिया तालीफ नक्षली शिस्त ही मिडवल हिस्ट्री ऑफ प्रश्न आहे. त्यामुळे हे कशा प्रकारे तालीफ हे खूप बेसिक क्वेश्चन आहे. एम्ब्रॉयडरीचं फॉर्म आहे. EV रामस्वामी नायकर पेरियारला लास्ट इयर 100 इयर्स झाले, त्यामुळे न्यूजमध्ये खूप होता. त्याच्यावर प्रश्न विचार. हा प्रश्न फक्त एक स्टेटमेंट तुम्ही याचा आन्सर फाईंड करू शकता. ते आहे थर्ड स्टेटमेंट ही फाउंडेड सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट. आता हा खूप बेसिक प्रश्न होतो की पेरियार म्हटलं सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट आली, तर ह्या चारीमध्ये फक्त एका प्रश्नामध्ये तुम्हाला तिसरा ऑप्शन दिला, त्याचा आन्सर आहे C. तरी तुम्ही आपण बाकीचे आन्सर पाहू. ही हॅड बीन असिस्टेड इन द अर्ली अँड हॅड स्टडी संस्कृत, ऑब्वियस आहे. त्यास मेंबर INCचा पण मेंबर होते आणि ही नेव्हर क्रिटिसाइज अटॅक हिंदू स्क्रिप्टच्या चुकीच्या त्यांनी अटॅक केले होता. त्यामुळे त्यांनी हे जे आपलं सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, सत्याग्रह मुवमेंट, हे खूप सारे त्यांनी मुवमेंट केले आहे. त्यामुळे ते नेहमी क्रिटिसाइज करायचे हिंदू जे स्क्रिप्चर होते, जे कुठं ना कुठं. आणि त्यांनी दलितची मुवमेंट, साऊथमध्ये दलितची मुवमेंट पण हे केली होती, सुरुवात केली. त्यामुळे हे खूप बेसिक प्रश्न होता. 4 ऑप्शन दिल्यापासून तुम्हाला एकही ऑप्शन माहित तर तुम्ही इलिमिनेट करू शकत होते. 18 नंबरचा प्रश्न आहे विथ रेफरन्स टू बुद्धिझम. हे UPSCचे महत्त्वाचे टॉपिक जे सर्वांना माहिती असते. बुद्धिझम आणि जैनिझम हे दरवेळी त्याच्या प्रश्न वेगवेगळ्या याच्यावर येतोच, तर हा प्रश्न बेसिक मध्ये म्हणू शकतो. पण बुद्धिझम नॉट रिलेटेड विथ बुद्धिझम विचारलं तर माध्यमिक स्कूल ऑफ थॉट हा बुद्धिझम महासंगीत आहे. हे बुद्धिझमचे टाइप्स मध्ये मोडतं तिन्ही, आणि त्यामुळे ते विचार नॉट रिलेटेड विथ बुद्धिझम कोणतं नाही. तिन्ही बुद्धिझम. 13पंथी हा जैनिझमचा टाइप आहे. तुम्हाला माहिती आहे जैनिझम मध्ये 2 प्रकार असतात, एक दिगंबर आणि श्वेतांबर. जे आपण दिगंबर आणि श्वेतांबरची जे फाउंडेड आहे स्कूल भद्रभाऊ सरम आहेत. आता इथे जे श्वेतांबर आहे त्याचे 3 टाइप म्हणजे 3 सबसेट आहेत, ज्यामध्ये मूर्तीपूजन, स्थानिक वासी आणि 13पंथी. तर ही जी 13पंथी आहे हे श्वेतांबरचा टाइप आहे. हे सर्व जे आहे ना कुठं ना कुठं आयडल वर्शिप मध्ये बिलीव्ह करतात. आणि दिगंबर जे आहे ते आयडल वर्शिप मध्ये बिलीव्ह नाही करत. त्यामध्ये स्वतःचे टाइप आहे 20 पंथ आहे आणि यामध्ये ना 13 पंथ आहे. यामध्ये 13 पंथी आहे, यामध्ये 13 पंथ आहे. तर थोडं स्लाइड 20 पंथ आहे, यामध्ये थोडं स्लाइटली डिफरन्स आहे, जे नेहमीसाठी मी लक्षात ठेव. याचा आन्सर B आहे. बटलर कमिशन हे मॉडर्न हिस्ट्रीचा प्रश्न आहे आणि जेवढे कमिशन फॉर्म झाले त्यामध्ये खूप बेसिक प्रश्न आहे, नेहमीसाठी लक्षात. याचा आन्सर टू क्राउन रिलेशन नेटवर्क मोर इंडियन सिव्हिल सर्व्हिस. यामध्ये ली कमिशन फॉर्म झालेले आहे. खूप सारे कमिशन झाले आहे. एज्युकेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे की सार्जंट अप्लायन्स आहे, अजून आपला लॉर्ड डलहौसी आहे आणि खूप सारे आहे काय. त्यामुळे सर्व जे एज्युकेशन रिफॉर्म आहे त्यामध्ये हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन बनू शकतो. प्रॉब्लेम आहे ॲग्रिकल्चर.
टू स्टडी. त्यामध्ये खूप सारे फेमाईनचे कमिशन फॉर्म झालेले आहे, ज्यामुळे मॅकडोनल्ड वगैरे खूप सारे आहे. तर ते हे कमिशन तुम्ही डिटेल करायला पुढच्यासाठी उपयोगी पडेल. याचा आन्सर जे आहे टू एक्झाम काउंट रिलेशन विथ नेटिव्ह स्टेट आहे. क्वेश्चन नंबर 20 हा यूपीएससीचा पीवायक्यू मध्ये विचारला, पण त्यांनी सेम टू सेम नाही विचारला, त्यामुळे काही चेंजेस करून विचारला. याचा अर्थ तुम्ही जे यूपीएससी पीवायक्यू आहे त्याला तुम्ही डिटेलली थोडंफार केलं ना, तुम्हाला सीएफ मध्ये खूप मदत होईल. तर याचा विचारला की ग्लोबल अलायन्स फॉर क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर विषय विचारला. कसं आहे, तर पहिला स्टेटमेंट मला आउटकम ऑफ क्लायमेट समिट इन 2050. नाही, हे आउटकम ऑफ क्लायमेट समिट आहे, पण 2010 आहे. लक्षात ठेवा. तर पहिली स्टेटमेंट चुकीचं आहे. इट इज लॉन्च बाय UN फूड ॲग्रिकल्चर FAO. ते उत्तर बरोबर आहे. FAO न लॉन्च केलंय. गासा विथ द वर्ल्ड बँक असाइन प्रोजेक्ट टू हेल्प स्मॉल ॲग्रिकल्चर फार्मर इन विदर्भ मराठवाडा. ते तुम्ही एलिमिनेशन मध्ये असू शकते किंवा ते हेल्प करू शकते, बिकॉज ते त्याच्यासाठी फॉर्म झाले. तर आन्सर सी आहे त्याचं. 38 डिग्री पॅरा इज फाउंड. करंट अफेअर्स नेहमी न्यूज मध्ये राहतो. हे जे लोकेशन आहे नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया जे नेहमी डिस्प्युटेड राहतो. तर 38 डिग्री चायना त्याच्यासाठी बनलेला आहे. त्याचा आन्सर नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया. ओके. तुस्कोटी ग्रासेस असे हा खूप करंट अफेअरचा क्वेश्चन आहे, त्यामुळे बेसिक असे क्वेश्चन येऊ शकते. ते जे तुम्ही बेसिक करंट अफेअरच्या मॅक्झिमम कव्हर करायला पाहिजे. याचा आन्सर ट्रॉपिकल थ्रोन फॉरेस्ट आहे. ओके. नंतर जॉग्राफी. इट्स इंडियन जॉग्राफीचा फिजिकल इंडियन जॉग्राफी क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रिब्युटरी ऑफ कावेरी. तर बेसिक क्वेश्चन आपल्याला माहिती आहे कावेरी कुठून ओरिजिन होते. कर्नाटक तमिळनाडूमध्ये जातो. तर याची लक्षात ठेवायची आपण यामध्ये इलिमिनेशन लावू शकतो आणि बेसिक नॉलेज लावू शकतो. काबेरी हा खूप सर्वात महत्वाचा आहे. काबेरी कर्नाटकमध्ये ट्रिब्युटरी आहे. कावेरी काबेरी भवानी आणि अमरावती तिन्ही आहे कावेरीची ट्रिब्युटरी आणि मुशी जी आहे कृष्णाची ट्रिब्युटरी. तर ह्या ऑप्शन सोबत गेलं तर याचा आन्सर डी आहे. नोकरे बायोस्फेअर हा फॅक्च्युअल हा इन्व्हायरमेंट आणि जॉग्राफी दोनों का भाग. आणि जर तुम्हाला बेसिक नॅशनल पार्क माहित असेल तर 18 बायोस्फेअर रिझर्व ते तुम्ही लक्षात ठेवू शकता एक मॅपवरून. तर त्याचा आन्सर मेघालय. सोपा प्रश्न होता. ऑलिव्ह टर्टल हा ऑलरेडी यूपीएससीच्या पीवायक्यू मध्ये विचारला, त्यामुळे याची ओरिजिन पण लक्षात ठेवायला पाहिजे. प्रश्न कशा प्रकारचे फ्रेम होतात, कुठून येतात, तर ते लक्षात ठेवा. हा यूपीएससी ऑलरेडी पीवायक्यू मधला क्वेश्चन होता. तर तो एक यूपीएससी इझी म्हणू शकतो. इट इज वन ऑफ द स्मॉलेस्ट अबंडंट ऑफ ऑल सी टर्टल. पहिला बरोबर आहे. इट इज मोस्टली इनिबेट इन द कोल्ड वॉटर पॅसिफिक अटलांटिक ओशन. तर यामध्ये त्यांनी थोडासा चेंजेस केले आहे की इथे कोल्ड नाही, हे पॅसिफिक अटलांटिक वॉर्म वॉटरमध्ये मिळतं. ओके. इट इज बेस्ट नोन फॉर इस मास अरिबड आहे. आणि जे आहे आयसीएन खूप महत्वाचं आहे यूपीएससी साठी, जे सर्वांना माहिती आहे. आयसीएन स्टेटस जे आहे वल्नेबर आहे. ओके. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. तर याचा आन्सर सी येईल. कॅटाबोलिझम. आपण लहानपणी सायन्सच्या बुकमध्ये कॅटाबोलिझम. कॅटा म्हणजे कोणत्याही गोष्टी जेव्हा आपण ब्रेक डाऊन करतो त्याला आपण कॅटाबोलिझम म्हणतो. तर याचा आन्सर इट इज ट्रान्सपरंट लावा इंटू फुल. इथं फॉर्मेशन होत आहे, आपण फॉर्मेशन नाही म्हणत आहे. इथं काय नाही इंटू फुल ग्राउंड असेल तर ते आन्सर नाही. इट इज ॲक्ट ऑफ कन्झम्पशन अनदर इंडिज ऑफ सेम कन्झम्पशन पण नाही. इट रिफर डिग्रेशन ऑफ डेटेरियस इंटू सिम्पल इनऑर्गॅनिक. डिग्रेशन होतं डेटेरियस जेव्हा ब्रेक डाऊन होतं. कॅटाबोलिझम कोणत्याही कंटेक्स्ट मध्ये आला नेहमी लक्षात ब्रेक डाऊन होते. त्याचा आन्सर इट रिफर टू द डिग्रेशन ऑफ डेटेरियस इंटू सिम्पल इनऑर्गॅनिक सब. ओके. डी आहे इट रिफर टू द सिंथेसिस ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सिम्पल. ओके. सो बेसिक क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 27 झुझॅन आर्डन्स अँड इन्सब्लग. याचं मला जास्त प्रोनाऊन्स नाही हे समजत आहे. मी आर द लँडफॉर्म असे विथ विच ऑफ द फॉलोइंग. तर हा क्वेश्चन बेसिक एनसीईआरटी फिजिकल 11th क्लासचे जे आपली एनसीईआरटी आहे जॉग्राफीची त्यामध्ये हा क्वेश्चन डायरेक्ट त्याचा आन्सर आहे विंड इरोजन. बेसिक मधला क्वेश्चन हा पण सेम एनसीईआरटीचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर द सेडिमेंटरी बायो जिओ केमिकल सायकल. तर याचा ही जे आहे याचा आन्सर सल्फर सायकल अँड फॉस्फरस सायकल. हा दोन्ही बायो जिओ केमिकल सायकल म्हणजे ज्यामध्ये जिओ केमिकल जेव्हा रॉक इरोजन होते तेव्हा सायकल फॉर्म होता, त्याला बायो जिओ केमिकल फॉर्म मध्ये होता. त्याचा आन्सर आहे सल्फर सायकल फॉस्फर. यावर 2021 मध्ये यूपीएससीने सायकलवर क्वेश्चन विचारला. त्यामुळे हा ज्या सायकल आहे हा तिन्ही ह्या ज्या सायकल आहे चारही खूप महत्वाचे. तुम्ही याबद्दल डिटेल थोडं माहिती नेहमीसाठी ठेवून द्या. आता हा द फेस वसुदेव कुटुंबकम कुठून घेतलेला बोलाय तर त्याचा आन्सर महा उपनिषद आहे. तर बेसिक क्वेश्चन आहे तुम्ही करायचं मांडुकाय उपनिषद. ओके. एक वेळा यूपीएससीच्या पीवायक्यू मध्ये सत्यमेव जयतेवर क्वेश्चन होतात, त्याचाच कुठे ना कुठे रेप्लिका करण्याचा इथे प्रयत्न केला. तर त्यामुळे लक्षात ठेवायची यूपीएससीच्या पीवायक्यू खूप महत्वाचे असतात. नियर बाय त्याच्या पेरी सोबतच इथले क्वेश्चन फ्रेम होतात, लक्षात ठेवायचं. आणि क्वेश्चन नंबर 30 आहे नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम. त्याबद्दल काय विचारलाय. हा प्रोग्राम जो आहे सोशल असिस्टंट बेनिफिट देत आहे. बेनिफिट टू द बीपीएल हाउस होल्ड इन केस ऑफ डेथ अँड प्रायमरी ब्रेडविनर ऑफ द ब्रेडविनर अँड फॉर मॅटर्निटीसाठी देत आहे. म्हणजे ते म्हणत आहे की बीपीएल लोकांना देत आहे आणि फॅमिलीतला जो मेन मुख्यतः ब्रेडविनर आहे त्याच्या डेटसाठी किंवा मॅटर्निटीसाठी देतात. म्हणजे कोणी प्रेग्नेंट बाय असेल गरोदर बाय असेल त्यांच्यासाठी देतात. जे पहिलं बरोबर आहे. इट
कम अंडर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस. लक्षात सोशल जस्टिस मध्ये येणार नाही. सोशल जस्टिस बेसिकली जे 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 डिसएडव्हान्टेज ग्रुप आहे त्यांना, हे मॅटर्निटी वगैरे म्हणा, हे रुरल एरियासाठी हा फॉर्म जो आहे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट मध्ये येतात. चान्स एक आहे. तर नेहमी लक्षात तुम्ही जेव्हा UPSCच्या पीवायची तुम्ही अनालिसिस करता तुम्हाला लक्षात येईल आता मिनिस्ट्रीमध्ये चान्सेस दे विल प्रोबॅबिलिटीची चूक खूप मध्ये मिनिस्ट्रीमध्ये चुका होतात UPSC मध्ये, म्हणजे डेलिबरेटली चुकून दुसरी मिनिस्ट्री असते. त्यामुळे तुम्ही एक वेळा कधी प्रश्न वाचताना किंवा मिनिस्ट्रीमध्ये विशेष फोकस ठेवायचा की इथे बरोबर आहे की चुका. ओके, नंतर आहे आर्टिकल, नंतर क्वेश्चन नंबर 31. तर ते विचारलेलं आहे की डिस्क्रिप्शन दिला कोणाबद्दल ते विचारलं. तर त्यांनी जे इंडियन स्कॉलर आहे जे निफर्ड इन नाशिक बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये जन्माला आलाय. त्यांना वन ऑफ द फाउंडिंग मेंबर आहे INC चा. इट इज अ मेंबर बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये, मेंबर ऑफ फायनान्स कमिटी, सेंट्रल जजेस ऑफ बॉम्बे हायकोर्ट मध्ये आहे. तर हे जजेस म्हणतात तुम्हाला माहिती आहे. आणि त्यांनी बुक दिला राईचा मराठा. हा एक थोडंफार तुम्ही अंदाजी पण लावू शकता. आणि एक तुम्हाला जर माहित असेल राईचा मराठा बाळ कोणी लिहिलंय त्याचा आन्सर डायरेक्ट येते महादेव गोविंद रानडेंनी लिहिले. ओके, नंतर आता इकॉनॉमीचे क्वेश्चन येत आहे ज्यामध्ये RBIची जी डिजिटल करन्सी आहे CBDC त्यावर प्रश्न आहे. तो न्यूजमध्ये वारंवार न्यूजमध्ये सुरू आहे. तर पहिला ऑप्शन बघूया. CBDC आर द डिजिटल फॉर्म ऑफ पेपर करन्सी. ओके, अँड अनलाईक cryptocurrency that operate in a regular vacuum, these are legal tender issued back by central bank. हे सर्वांना माहिती एकदम बेसिक प्रश्न, त्यामुळे पहिला ऑप्शन बरोबर आहे. दुसरा मध्ये विचारला जातं इट इज अ सेम एज फिएट करन्सी अँड इट एक्सचेंज 1-to-1 विथ द फिएट करन्सी. बरोबर आहे. तिसरा नंतर म्हणत आहे 1-2 आणि 1-2 मध्ये गेलं तुम्हाला आन्सर भेटून नाही तरी आपण बाकी नीती आयोग प्रपोज अमेंडमेंट टू द RBI 1944 विच वुड बी एनेबल टू लॉन्च. लक्षात ठेवा नीती आयोगचा आणि याचा काही संबंध नाही, त्यामुळे हा उत्तर चुकीचा आहे. तर डिजिटल फिएट करन्सी CBD कॅन नॉट बी ट्रान्सफर युझिंग वॉलेट बॅकअप बाय ब्लॉकचेन. चुकीचं आहे. कॅन ट्रान्सफर होऊ शकते, वॉलेटला आपण ट्रान्सफर करू शकतो, त्यामुळे याचा आन्सर C आहे. विथ रेफरन्स टू PLI प्रोडक्ट इनिशिएटिव्ह. हा कधी लॉन्च झाला तर त्याचं लॉन्च इन मार्च 2009. हा 2020 मध्ये लॉन्च झाला जेव्हा कोविड-19 सुरू होतं तेव्हा हा लॉन्च झाला. आत्मनिर्भर भारत अंदर आफ्टर कोविड-19 मध्ये जे रिसेशन झालं त्यामुळे त्या पिरियडमध्ये हा इनिशिएटिव्ह लॉन्च केला. इट हॅज इन्क्लूड 14 सेक्टर. हा सुरुवातीला जेव्हा लॉन्च झाला तेव्हा 3 सेक्टर होते, पण आता त्याला 2022 मध्ये 14 सेक्टर झालाय. फायनान्शियल इयर 1920 कन्सिडर बेस इयर. हे बरोबर. तर त्यांचं पहिलं चुकलेलं आहे. पहिलं जर चुकलं डायरेक्ट C हा त्याचं उत्तर येते. विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट. IMF जे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे त्याच्या कोणतं ऑप्शन बरोबर आहे म्हणतात. हा प्रश्न country are not eligible for the membership of International Bank for Reconstruction and Development IBRD unless they are member IMF. हे बरोबर आहे. It was the IMF that introduced system of convertible currency at fixed exchange rate and replaced the gold with US dollar. हे पण बरोबर आहे. दोन्ही हे IMF चा एकदम बेसिक मधलं आहे तेच होतं. पण इथे काय हा प्रश्नामध्ये मला इथं काय विचारला प्रश्न पूर्ण वाचायला नेहमी भर देत जाय. इथे विचारला विच ऑफ द स्टेटमेंट अबाउट इज नॉट करेक्ट विचारलं. जर तुम्ही फक्त पहिली वाली लाईन वाचून आन्सर दिला असतं तुमचं आन्सर बोथ 1 and 2, पण लास्ट मध्ये विचारलं नॉट करेक्ट. तर हे दोन्ही करेक्ट आहे, तर त्याचा आन्सर D येईल. ओके, कन्सिडर द पेअर. तर हा खूप बेसिक विचारला ॲग्रीचा. तुम्हाला माहित असेल पाहिजे रबी क्रॉप, खरीप क्रॉप, झेड क्रॉप काय असतो. तर रबी विचारले मस्टर्ड कुकुंबर, रबी मस्टर्ड बार्ले, झेड मून व्हेजिटेबल, खरीप क्रॉप. तर सर्वात बेसिक खरीप कॉटन आहे. सर्वांना माहिती. खरीप मध्ये कॉटन येतो, राईस येतो, बाजरा येतो, तूर येतो. तर खरीप इझी आहे. रबी मध्ये मस्टर्ड येतो, तर दोन्ही मध्ये मस्टर्ड इज ऑब्वियस. आणि रबी ही बेसिकली कुकुंबर लेक्चर. कुकुंबर बेसिकली झेड क्रॉप आहे, पण कुकुंबर इज द ऑल्सो पार्ट ऑफ रबी क्रॉप. तर यामध्ये आणि झेड म्हणजे जे सीझनल फ्रूट व्हेजिटेबल त्याशी येतो. तर तिसरा याचा आन्सर नाहीये. त्यामुळे ऍक्च्युली कॉन्ट्रोवर्सी आहे फर्स्ट आणि थर्ड मध्ये. मे बी कुकुंबर हा याचा पार्ट आहे आणि मस्टर्डचा पार्ट आहे, त्यामुळे 1 and 3 मध्ये थोडं कॉन्ट्राडिक्टरी, पण ऑनली याच्यात 3 पेअर बरोबर आहे जे ऑफिशियल आन्सर की मध्ये दाखवत आहे यांच्या. तर आपण समजू की याचा आन्सर 1 to 4 बरोबर आहे. 1 to 4 बरोबर आहे, कारण की मूग हा नेहमी रबी क्रॉप मध्ये येतो, त्यामुळे झेड मध्ये येणार नाही. ओके, त्याचं ह्या लॉजिक मध्ये गेलं तर त्यांचा आन्सर ओनली 3 पेअर आहे ना, आणि 1 to 4 पेअर बरोबर आहे. ओके, नंतर विचारलं WTO. हा बेसिकली जेव्हा तुम्ही WTOचं फॉर्मेशन पाहता त्यामुळे त्यांनी हे त्याच्यामध्ये मेडेंटरीला ते बेसिकली दिलंय. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द ऑब्जेक्टिव्ह. कोणता नाहीये. इम्प्रूव्ह द स्टँडर्ड हा येतं गुड्स प्रोटेक्ट BOP. लक्षात ठेवा की WTO हे BOP वगैरे सगळं डील नाही करत, ते IMF चं काम आहे, त्यामुळे D हा नसणार आहे. आन्सर त्याचा D आहे. आता 37 विच ऑफ द करेक्टली अरेंज नॉर्थ टू साऊथ. इथे तुम्हाला नॉर्थ टू साऊथ कॅपिटल लावायचं आहे नॉर्थ ईस्ट कंट्रीच्या. तर बेसिकली ह्या बेसिक क्वेश्चन आहे आणि मल्टिपल टाइम विचारतात. कधी तुम्हाला कॅपिटल लावायला विचारतात, कधी तुम्हाला UPSC मध्ये खूप वेळा टेस्ट मध्ये तुम्हाला फॉर्मेशन पण विचारतात. त्यामुळे नॉर्थ ईस्ट कंट्रीबद्दल थोडं तुम्ही एक्सरसाइज करायचं की त्याचे फॉर्मेशन कधी झालं, एक नोट्स बनवून ठेवायचं आणि नॉर्थ टू ईस्ट लावायचं. आता इथे मी बेसिस साठी तुम्हाला छोटासा चार्ट दिला आहे. तर गुवाहाटी तुम्हाला माहिती आहे, गुवाहाटी आसामची कॅपिटल आहे. कोहिमा नागालँडची कॅपिटल आहे. शिलाँग ही मेघालयची कॅपिटल. ओके, तर इथे नेहमीसाठी चार्ट लक्षात ठेवायचं की जे आपली अरुणाचल प्रदेशची कॅपिटल इटानगर आहे. आसाम ची गुवाहाटी, नागालँड कोहिमा, नंतर मणिपूर इम्फाळ,
नंतर आहे आपल्या मिझोरमची एझावर, त्रिपुराची अगरताला आणि मेघालयची शिलाँग. तर इथे गुवाहाटी पहिले येणार आहे, नंतर कोहिमा येणार आहे, नंतर शिलाँग येणार आहे. एक वेळ मॅपवरून तुम्ही पूर्ण नॉर्थ ईस्ट व्यवस्थित करून ठेवा. आणि इथे ट्राईब्स पण महत्वाचे, त्यामुळे दोन्ही पद्धतीने करून ठेवा. ट्राईब पुढच्या मे बी ट्राईबवर क्वेश्चन पण फ्रेम होऊ शकते. इथे 38 विचारला त्यांनी. हा एस अँड टीचा क्वेश्चन आहे, थोडासा ट्रिकी आहे, म्हणजे असं बेसिक मध्ये एवढा इझिली कव्हर नाही, पण एक ओव्हरव्ह्यू म्हणून करा, डिटेलमध्ये जाऊ नका. नॅशनल मिशन ऑफ क्वांटम टेक्नॉलॉजी कन्सेप्ट DST एक बेसिक मध्ये असू शकतात. एझ्युम करायची क्वेश्चन येईल तर ए आहे आपला आन्सर. सेकंड मध्ये म्हटलेलं आहे, रशिया डिमॉन्स्ट्रेट क्वांटम कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी युजिंग सॅटेलाइट मिसाइल्स बाय कंडक्टिंग सिक्रेट कॉन्फरन्स बिटवीन टू ग्राउंड स्टेशन. हा थोडा असा डाऊटफुल वाटत आहे. दुसरा ऑप्शन कमिशन बिटवीन टू लॅब युजिंग क्वांटम की डिस्ट्रीब्युशन. तर तिसरा बरोबर. तर हा लॉजिक नाही गेलं तर त्यांचा आन्सर सी आहे. हा क्वेश्चन थोडा ट्रिक आहे, म्हणजे तुम्ही एवढं डिटेल नका, बेसिक एलिमिनेशन टेक्निक लावून सॉल्व्ह करायचा आला तर, आणि नंतर निगेटिव्ह मार्किंग आहे असे क्वेश्चन मी सोडून पण दिले तरी चालते. ओके. क्रिप्टो असे रिपोर्टिंग फेमस ऑन CARF रिसेंटली दिली. हा OECD आणि रिसर्च केला. हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे जो ऑक्टोबर 2022 मध्ये आला. मी खूप जण विचारते करंट अफेअर कधीपासून कधी करा, तर एक वेळ त्यांनी जूनचे पण प्रश्न विचारला. जून 2022 एक्झाम 2022 ची असल्यामुळे मी जून 22चा पण प्रश्न विचारला होता, ऑक्टोबर 21चा पण विचारला होता. त्यामुळे लक्षात ठेवायची करंट अफेअर नियर बाय तुम्ही 1 to 2 इयरचं करा मीडियमने, आणि बेसिक तुम्ही जे मॅक्झिमम असतं त्यामध्ये कोणती करंट अफेअरची UPSC ते सफिशियंट राहील. त्याच्या पलीकडे असं काही एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. नंतरचं 14 इको ARC जे UPSCच्या ऑलरेडी PYQ मध्ये हा क्वेश्चन येऊन गेला, त्यामुळे बेसिक आहे. प्रोवाइड फोकस ऑन अप्रोच NPA रिझोल्युशन ऑफ रिकमेंडेशन ऑफ नरसिम्हा कमिटी सेकंड. ओके. तर हा एक कोणत्या इकॉनॉमीच्या बुकमध्ये बनवते, जी NPA ची जे रिकमेंडेशन नरसिम्हा कमिटीने दिली होती. कंपनी रजिस्टर द सरफेस, हे पण बरोबर आहे. बाय RBI NBFC, RBI नॉन बँकिंग NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, हे तिन्ही खूप बेसिक आहे आणि बरोबर आहे. कन्सिडर आर्टिकल 41 ते सॉरी आर्टिकल क्वेश्चन नंबर 41 ते बोलत आहे की फर्स्ट ऑप्शन म्हणत आहे 10% कोटा ऑफ EBC EWS इंट्रोड्यूस टू 10 सेकंड कॉन्स्टिट्यूशन अमेंड. ओके. जो तुम्हाला माहिती असेल 10% जो EWS चा कोटा आहे हा 103 अमेंडमेंट आहे. 102 काय आपली ते नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड कमिटी साईड आहे. हे जे आहे ना आफ्टर 100 नंतरचे जेवढे अमेंडमेंट झाले ते थोडे इम्फसाइज करा, कारण की ते खूप जास्त न्यूजमध्ये राहतं. त्यामध्ये 101 GST आहे, 102 जे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड कमिटी आहे, 103 आहे EWS आहे, 104 आहे जे एक्सटेंड केलं आहे त्यांनी SC/STचं रिझर्वेशन. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. पहिला उत्तर चुकीचं आहे, पहिल्याला आपण चुकीचं. मेंबर ऑफ SC आणि ST EWS कोटाला आपले नाही, त्यांना EWS कोटासाठी ते अप्लिकेबल नाही. तुम्हाला माहिती आहे SC/ST साठी ऑलरेडी रिझर्वेशन दिलेलं आहे, त्यामुळे यांना पुन्हा यामध्ये रिझर्वेशन दिलेलं नाहीये. त्याचं आन्सर डी आहे. ओके. ई दाखील पोर्टल रिसेंटली इन न्यूज, हा करंटचा क्वेश्चन आहे, बेसिक मधला कोणताही मॅगझिन मध्ये क्वेश्चन कव्हर अप आहे. त्याचा आन्सर कन्झ्युमर ग्रीव्हन्स रिगार्डर. ओके. When too many funds are hunting down to few the probable result of inflation. त्यामध्ये खूप सारा पैसा आहे, म्हणजे इनडायरेक्टली इथे इन्फ्लेशन होतं. ओके, लक्षात ठेवा. खूप सारा पैसा आहे, म्हणजे पैसा खूप जास्त आहे, टू फ्यू आणि सप्लाय खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता डिमांड खूप जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे, तर तेव्हा खूप जास्त महागाई होईल, इन्फ्लेशन होईल. ओके. डिमांड फुल इन्फ्लेशन, डिमांड जास्त आहे सप्लाय कमी आहे, त्याला आपण डिमांड फुल इन्फ्लेशन म्हणतो. डिफ्लेशन म्हणजे काय की व्हॅल्यू डिफ्लेशन इज म्हणजे डिफ्लेशन म्हणजे होते की व्हॅल्यू ऑफ करन्सी, म्हणजे पैशाची जी किंमत आहे ती कमी आहे, त्याला डिफ्लेशन म्हणतात. कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणजे बनवण्यासाठी जे किती आपण जे रॉ मटेरियल आहे त्याचे रॉ मटेरियलच्या किमती वाढत आहे त्याला आपण कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणतात. आणि स्टॅगफ्लेशन म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढते. फॉर एक्झाम्पल टमाटर म्हणू शकता तुम्ही, टोमॅटो, हे फक्त टोमॅटोचे प्राइस वाढत आहे, बाकीचे प्राइस स्टेबल होत आहे. स्टॅगफ्लेशन मध्ये एकच कम्युनिटीचे प्राइस वाढत आहे, बाकीचे स्टेबल, तर त्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात. इथे जे विचारलं त्याचा आन्सर डी आहे, डिमांड फुल इन्फ्लेशन. ओके. नंतर क्वेश्चन नंबर 41, once the central government cut the value of currency in terms of the international exchange this will. तर तुम्हाला माहिती आहे जे व्हॅल्यू ऑफ करन्सी आपण कमी करत आहे त्याला डिव्हॅल्युएशन म्हणतात. का करत आहे डिव्हॅल्युएशन? तर माहिती जेव्हा आपण रुपीजची व्हॅल्यू कमी करत आहे, जेव्हा आपण रुपीजची व्हॅल्यू ती आपल्याला आपल्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट वाढवायचं आहे. आपलं काय होत आहे इंडियामध्ये आपण इम्पोर्ट खूप जास्त आहे. ओके, पण आपण व्हॅल्यू डिव्हॅल्युएट करतो कारण की आपल्या कंट्रीला आपला एक्सपोर्ट वाढवायचा, ज्यामुळे इंडियन त्यासाठी आपण रुपी डिव्हॅल्युएट करतो, त्याला आपण डिव्हॅल्युएशन. याचा आन्सर आहे ए. ओके. क्वेश्चन नंबर 45 विथ रेफरन्स टू यूज ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी विच ऑफ दिस नॉट करेक्ट. लक्षात ठेवा, नॉट करेक्ट हायलाइट करा. टार्गेट ड्रग डिलिव्हरी मेड पॉसिबल, हा पॉसिबल होऊ शकते. नॅनो टेक्नॉलॉजी कॅन लार्जली कंट्रीब्यूट जीन थेरपी, हा सायन्समध्ये पॉसिबिलिटी खूप असते, हा दोन्ही गोष्टी पॉसिबल होऊ शकतात. त्यांनी विचारलं नॉट करेक्ट, त्याचा आन्सर डी. मिथॉनिक ऍसिड तुम्हाला माहिती आहे CH4 मिथेन कशा फॉर्म होता तुम्हाला माहिती, याचा आन्सर आहे अँटी स्टिंग. जे मिथॉनिक ऍसिड आहे ना नॅचरली जेव्हा ॲनिमल प्लांटचे जे गोबर वगैरे मध्ये जातात तिथं मिथॉनिक ऍसिड भेटतं आणि अँट स्टिंग मध्ये भेटतो. ओके. तर त्याचा आन्सर सी आहे. कन्सिडर फॉलोइंग
हे प्लेसेस इन न्यूजचा क्वेश्चन आहे आणि काही ना काही न्यूजमध्ये राहतो. तर थोडं तुम्ही इथे इलिमिनेशन टेक्निक थोडी लावायचा प्रयत्न करायची. काय व्हायचंय इथं कुस उल लेक हा जो आहे हा लेक मंगोलियाचा त्यांनी थोडं क्रॉस केलाय आणि इलान क्रेटा जे आहे चायनाची. ओके, हा दरवाजा क्रेटा खूप जास्त न्यूजमध्ये असतो. हा तुर्कमेनिस्तानचा युक्रेन तर माहिती आहे लास्ट इयर ऑलमोस्ट रशिया आणि युक्रेन त्या क्रायसिसमुळे हा रिजन. तर याचा आन्सर बरोबर आहे. खालचे 2 दरवाजा क्रेटा तुर्कमेनिस्तान आणि झापोरिझिया हा युक्रेन बरोबर. ते ऑनली 2 बरोबर आहे. इंडिया साइन CAPA विच ऑफ द कंट्री. इंडिया साइन CAPA हा बेसिक न्यूज मध्ये होता. त्याचा आन्सर UAE. विच ऑफ द फॉलोइंग स्टेप नॉक करे विथ GM क्रॉप फिशिंग नॉक करे. मी जिथं ऑलरेडी तुम्हाला हा प्रश्नामध्ये सांगणे सायन्स हा क्वेश्चन पॉसिबिलिटी नेहमी असते. तर GM क्रॉप फिशिंग म्हटलेला आहे की इन दिस टेक्निक जीन फ्रॉम वन ऑर्गॅनिझम इज आयसोलेट अँड ट्रान्सफर टू द सेल असू होऊ शकतात. दिस टेक्निक आपल्याशी ऑनली इम्प्लाय हा थोडा कॉन्ट्राडिक्ट आपण नंतर पडू. नंतर सी मध्ये म्हणतात जीन फॉर इन्सेक्ट रजिस्टर मे स्प्रेड फ्रॉम वन क्रॉप टू मे स्प्रेड होऊ शकतात. टू प्रोड्यूस अ ट्रान्सजेनिक ॲनिमल द नोवेल जीन आर इनसाइड ॲट व्हेरी अर्ली स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. हे बरोबर. त्याच्यात म्हटलं फक्त प्लांट्स मध्ये आपण GM करू नाही. प्लांट्स मध्ये नाही, आपण GM मॉडिफाय ऑर्गॅनिझम म्हटलं तर कोणत्याही ऑर्गॅनिझम जेनेटिक मॉडिफाय करू शकतो आपण, ॲनिमल मध्ये करू शकतो. त्यामुळे हे चुकलं तर त्यांचा असं बी आहे. नंतर लास्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 50. एअरबोर्न ट्रॉपिकल ट्रोपोस्फॉस एक्सपेरिमेंट ज्याला अट्रॅक्स इनिशिएटिव्ह म्हणा इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन. त्या नासाचा इनिशिएटिव्ह आहे, त्यांनी नासाने केलेला होता. तर त्याचा आन्सर ए आहे. हा बेसिकली करंटचा क्वेश्चन आहे. त्यामुळे आता ऑलमोस्ट आपला पार्ट 1 झालाय. त्यामध्ये आपण पाहिलंय की स्टॅटिकचे बऱ्यापैकी खूप इझी आणि करंटमध्ये थोडेफार चेंजेस आहेत. करंटमध्ये काही इझी लेवलच्या काही डिफिकल्ट लेवलच्या. त्यामुळे बेसिक पेपर कशा पद्धतीने असतो आणि कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करू शकतो पुढच्या पेपरसाठी ते एवढून याची आयडिया येईल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.